असावी, मुखी घ्यावे पांडुरंगाचे नाम, पूर्ण होई सर्व काम. शुभ सकाळ मित्रांनो. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगेल यात नो डाऊट्स. पहिला सामना सोंडपर आणि आदिशक्ती पार या दोन टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती मिसफीड पाहायला मिळते आहे. एक सिंगल आलाय, दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धाबा नक्कीच आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. सकाळचं सत्र, शांत सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय. चांगला उद्घाटन सोहळा आपण पाहिला, संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. काय देखणं लुकआउट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट वरती मिसफील्ड झाली आहे. काय घडते पाहायचंय. पंच तत्पर आहेत. इथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं आतापर्यंतची धावसंख्या आली आहे. गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी पार पाडली जाईल. तर नक्कीच योगेश सकपाळ यांच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका पार पाडली जाते. यावेळेस पहिला चौकार येईल काय आपल्या स्पर्धेतील आणि पहिला चौकार आला या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. 4 धाबा आल्यात. या 4 धाब्यांनी धावफलक या ठिकाणी सरसवलं गेलं. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 7 या अंकाबद्दी. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय. पहिला सामना सुरू झालाय. अगदी या वेळेपूर्वी देखील सामना सुरू झाला असता, परंतु काही ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. काही संघांना अडथळे आले आणि त्याच्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मॅच पहिल्या क्रमांकाला आपण खेळवतोय. आपण पाहू शकाल जबरदस्त इथे मात्र हुतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई, श्री हुतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर, संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आयोजित स्पर्धा आपण पाहताय. पहिली धाब येते या चेंडूवरती एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावसंख्या आली धावफलकावरती 8 धाबा, 8 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सोबत क्रिकेटला एन्जॉय केलं जात आहे. मान्यवर मंडळी एकत्रित येतात, गावची मुंबईची मंडळी एकत्रित येतात. त्या टुर्नामेंट मधून हे सर्व साध्य केलं जातं आणि ती स्पर्धा अशी भरवली आहे ती मात्र वेळापूरकरांनी. एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय डॉट येतोय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता आणि धावफलकावरती धाबा झाल्यात त्या मात्र 8 धाबा धावफलकावरती. आज समालोचकांचं पॅनल असेल आमच्या सोबत. आज जॉईंट असतील वाळले गावचे सुपुत्र, एक न्यू व्हॉइस आपण ऐकू शकाल, मंगेशजी नलावडे असतील आमच्या सोबत आज. आणि पंच पॅनल आपण पाहूया. आदरणीय बंटीजी कांबळे, नजीमुल खान आणि आपल्या सर्वांचे लाडके महेशजी वैती. त्यानंतर युट्यूब आपण पाहतोय आपल्याच कोयना विभागातील ज्याने मात्र युट्यूब माध्यमातून खूप मोठी भरारी घेतली आहे. 22 यार्ड्स लाईव्हचे सर्वे सर्वा सचिन शिंदे रुळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय युट्यूब लाईव्हची ही वाहिनी आपण पाहतोय. शिवा वैती सर आपण पाहतोय. शिवा वैती सर आपल्या स्पर्धेला लाभलेत. दोन्ही इनिंगला न्यू बॉल्स असेल. तो नक्कीच आपण पाहतो
बंटी कांबळे सर, नजीमुल खान, शिवा वैती सर, एक अनुभव असलेले पंच. बॅटची कड विकेट किपरच्या बॅक साईडला येते, डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाबा झाल्यात ते मात्र 9 धाबा. धावफलकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली, 9 धावसंख्या येते. बॅटची कड विकेट किपरच्या बॅक साईडला डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 10 धावा, 10 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेले आणि दुहेरी अंकामध्ये धावसंख्या येऊन ठेपली. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये फाईट करावी लागेल. इथे मात्र आपण पाहतोय कबर मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात. येईल चेंडू खाली, मिळते पहिली विकेट. 10 या अंकावरती आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते 10 या अंकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावसंख्या घेतली आपण फक्त 9 धाबा, 8 धाबा घेतल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. जिथे तुम्हाला जास्त धावसंख्या घ्यायची आहे तिथे तुम्ही फक्त 8 धाबा घेतल्या. जय गणेश वाळणे टीम आणि रुळे टीम आपला कर्णधार जर असेल आपण रिपोर्टिंग करा. आणि आणखीन एक सूचना करतोय, जर जय गणेश वाळणे आणि रुळे जर अवेलेबल झाले नाहीत, काही अडचण आहे तर ओमसाई दरे आणि गावडोशी KCC 11 आपण देखील दाखल व्हा मैदानाच्या इथे. जय गणेश वाळणे टीमचा संगणक आणि रुळे टीमचा संगणक आपण या रिपोर्टिंग करा. आयोजकांची सर्कलच्या आत खेळतोय, एक एक सिंगल डबल्स वरती या ठिकाणी खेळ दाखवला जातोय. सिंगल डबल्सने मात्र धावफलक थोडस हलतं राहील, परंतु 4 आणि 6 अंक जर नसेल तर 4 आणि 6 जर अंक नसेल तर मित्रांनो तुमची धावगती वाढणार नाहीये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल तुम्हाला. फटका खेळतोय बॅटर मात्र आपण पाहतोय बॅट मधून येईल, फलंदाज सौरभच्या रुपेशच्या बॅट मधून येतोय, दमदार दिमागदार षटकार येतोय आणि या षटकाराची धावफलकावरती धावसंख्या आली ती मात्र 17 धावा, 17 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत प्रथमेश यांच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाते. स्कोर अपडेटिंग करतायत आमचे मित्र क्षितिज. आपण पाहतोय सुभाष सकपाळ. आपण या समालोचन कक्षामध्ये आक्रमण केले जाते. पुन्हा एकदा रुपेशच्या बॅट मधून दमदार फटका येतोय. चांगली कामगिरी आदिशक्ती पार या टीमच्या या पठ्ठ्याची चांगली फलंदाजी करतोय आणि देखणं क्रिकेटचं मादक सौंदर्य देखील दाखवतोय. या 2-6 धावफलकावरती धावा आल्या त्या 23 धावा, 23 रन्स. टीम मीटिंग करू नका जेव्हा षटक क्रमांक सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. कर्णधारांना ठरवायचंय की नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायची आहे. आपण पाहताय इथे मात्र आपण जर पाहिलं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, दमखम पाहायला मिळतीये. आदरणीय रामदादा सकपाळ सरपंच बेळापूर हे देखील उपस्थित आहेत सकाळच्या सत्रामध्ये. त्याच माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झाली 23, 23 धाबा आपण पाहिलं. आनंददादा दगडू सकपाळ पोलीस पाटील बेळापूर, दीपकदादा कोंडीबा जाधव त्याच माध्यमातून आनंद धोंडीबा सकपाळ उतेश्वर पद्मावती विकास मंडळचे सन्माननीय अध्यक्ष. बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेताना. ही वेगळी पर्वणी आपण पाहतोय. बॅटची कड घेतली आहे, सेफ झोन असेल, सिंगल येईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव देखील घेतली जाते. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा आल्या आणि 2 धावांनी धावफलक सरसावला. धावसंख्या लगावली जाते 25. अगदी चांगलं गुणलेखन होते सकाळच्या सत्रापासून योगेशजी सकपाळ यांच्या माध्यमातून. त्याच माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग प्रथमेश यांच्या माध्यमातून स्कोर अपडेटिंग क्षितिज.
संतोष दादा सकपाळ हे देखील या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेताना लेखाजोखा ठेवताना इथे मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते त्याच माध्यमातून विशाल सकपाळ असतील जे क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप कार्यरत असतात नेहमी कोचिंग देखील करतात खेळाडूंना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं त्यांचं योगदान राहिलंय धावसंख्या आपण पाहतोय 26 धावसंख्या धावफलकावरती पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे एक सिंगल आली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असेल तिथे दुसरी धाव मात्र घेतलेली नाहीये सिंगल वरती निर्भर राहिलेत आणि सिंगलला धावफलक पुढे आलाय ते मात्र 27 या अंकावरती 27 रन जय गणेश वाळले संघाचा संघनायक आणि रुळे संघाचा संघनायक आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधावा षटक इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 30 मार्गक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय 27 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावसंख्येचा ओघ अगदी बरोबर आलाय अद्याप एक षटक बॅलन्स आहे रुपेश चांगली बॅटिंग करतोय नॉनस्ट्राइक एंडला आहे तो सौरभ सेडावला खेळतोय डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे चांगली फील्ड दुसरीचा कॉल पंच तत्पर आहेत आणि तिथे मात्र आपण पाहतोय धावबादची विकेट मिळते बॅटर येईल सिंगल आली बाद करार दिलाय मी म्हटलं मगाशीच आणि धावबादची विकेट मात्र येते एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव फलकावरती धावा झाल्या त्या 28 धावा रन्स आपण पाहतोय 28 धावा आल्या धावफलकावरती चांगलं क्रिकेट इथे मात्र खेळलं जातंय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून देखील आता मात्र धावबादची विकेट आली आता साईराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आदिशक्ती पार टीम कडून सोडपार टीम आणि आदिशक्ती पार टीम दोन्ही टीम अगदी जबरदस्त टीम मैदानाच्या आतमध्ये लढत करतायत इतक्यात काही अंदाज बांधता येणार नाहीये सामना त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये रंगणार यात शंका देखील नाहीये क्रिकेटनं किती वेळ लावलंय हे सांगण्याची देखील गरज नाही मित्रांनो कारण क्रिकेट एक असा खेळ झालाय जो तरुणांचा आश्वास आत्मविश्वास प्यास ध्यास सर्व काही बनलाय छोट्या मोठ्यांपासून लहान मोठ्यांपासून आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचं क्रेज वाढत चाललंय क्रिकेटचे वारे वाहू लागलेत क्रिकेटचे वारे इथे मात्र आखाती देशांपर्यंत गेलेत इथे मात्र आपण पाहतोय लेग बायचा इशारा येईल पंच आमचे तत्पर आहे डिक्लेअर झोन मधील सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 29 रन्स एकोणतीस धाबा 29 रन्स आपण पाहतोय चांगलं आयोजन आणि चांगल्या पद्धतीचा खेळ जय गणेश वाळणे टीमचा संघनायक आणि रुळे संघाचा संघनायक आयोजन कमिटीशी संपर्क साधावा इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या झाली ती मात्र 29 धावा 29 रन्स आपल्याला पाहायला मिळतात या वेळेस वाईड चेंडू येतोय अतिरिक्त वाईड आणि एक डिक्लेअर झोनची 2 धावा येतील 2 धावा ऍड केल्या जातील 2 धावा ऍड झाल्या धावफलकावरती 31 रन्स आपण पाहताय हो डावी अष्टी वाकवली आहे बॅटर मात्र बाद होतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये विकेट गेली आहे आणखीन एक विकेट जाते आणि आणखीन एक विकेटच्या मागे आपण पाहिलं पडझड झाले सोंडपार टीमची सोंडपार टीम आणि आदिशक्ती पार टीम न्यू बॅटर सुशील मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 टीम मध्ये लीड केलं होतं 2 षटकांमध्ये लीड केलं होतं आताच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं कमबॅक केलं जाईल षटक क्रमांक 3 पहिलं षटक हाताळतोय तो मात्र प्रदीप 8 धावसंख्या दिली एकही विकेट नाहीये सुनील दुसरं षटक हाताळतोय 1 विकेट मिळवतोय धाबा खर्च केल्या त्या मात्र 15 धाबा आणि तिसरं षटक मात्र हाताळलं अक्षयनं धाबा खर्च केले 9 विकेट मिळवल्या 2 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आता षटक क्रमांक 4 वैभवच्या माध्यमातून
गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सोंडपा टीम आणि आदिशक्ती पार टीम या दोन टीम मधली ही लढत आपण पाहताय. श्री उतेश्वर पद्मावती चषक 2025च्या सकाळच्या सत्रातील श्री गणेशाची पहिली मॅच सामना क्रमांक 2 जो 1 वरती खेळवला जातोय. याची सर्व संघांनी दखल घ्या. आयोजन कमिटीकडे निर्णय आहेत, अधिकार आहेत. वेळेनुसार आपल्या कार्यक्रमामध्ये बदल केला जाईल, याची देखील दखल घ्या. आयोजन कमिटी देखील आपली स्ट्रॉंग आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं जातंय. संतोषदादा सकपाळ, विशाल सकपाळ त्यांची टीम खूप कसोशीने मेहनत करते स्पर्धा पार पाडण्यासाठी. पहिलं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि आणखीन एक इथे मात्र विकेट येते. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज वैभव, ज्याने मात्र तर नक्कीच फर्निचर डिस्ट्रॉय. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, आपल्याला बरेच सामने कंप्लीट करायचे. विकेट, कारण आपण एका एंड काढून खेळतोय. विकेट गेल्यानंतर तुम्ही जागेवरून सेलिब्रेशन करा. षटक क्रमांक सुरू आहे, त्याचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कर्णधारानं नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायचा आधीच ठरवा. फक्त गोलंदाजाला पाचारण करा. डावखुरा बॅटर आला, उजव्या हाताचा बॅटर कॉम्बिनेशन आला, तुम्हाला वेळ नक्की दिला जाईल. परंतु जर दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज डाव्या हाताचे फलंदाज असतील, आपण सिंगल एंड काढून खेळतोय, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी फिल्डिंगला जास्त वेळ घेऊ नका. तर नक्कीच आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये ही मान्यवर मंडळी आपल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सन्माननीय रामदादा सकपाळ सरपंच, आनंददादा सकपाळ पोलीस पाटील, दीपक कोंडीबा जाधव, आनंददादा धोंडीबा सकपाळ अध्यक्ष, श्री उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती वैभवच्या माध्यमातून. त्यानंतर दिनेश मारुती सकपाळ सचिव, उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर, नामदेव सकाराम सकपाळ उपसचिव, उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई, विजय जावजी सकपाळ खजिनदार, उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई. त्याच माध्यमातून पांडुरंगजी गंभरे, दीपक चंद्रकांत सकपाळ, संदीप पांडुरंग सकपाळ फटका खेळतायत. चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच होईल, आणखीन एक विकेट मिळते आणि पुन्हा पडझड होते. बॅटिंग करताना आदिशक्ती पार टीमची संदीप पांडुरंग सकपाळ, देवेंद्र बाबू गंभरे, अविनाश आनंद सकपाळ, विशाल नारायण सकपाळ, प्रकाश गोविंद सकपाळ, सुभाष विठ्ठल सकपाळ, सुजित दगडू सकपाळ, हे सर्व मान्यवर मंडळी जी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून व्यासपीठावरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत, आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम, मोस्ट वेलकम. आपल्यासारखी मान्यवर मंडळी असतील तर या मंचाला देखील येईल शोभा, कारण पाहुणे आणि स्वतः आपण आयोजक या दोन्ही भूमिकेमध्ये आज आपण व्यासपीठावरती विराजमान आहात. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. गावामध्ये कोणी असेल त्याच माध्यमातून, ऑफिस मध्ये असेल, लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटताना आपण पाहतोय. ओहो, अपील केली, बाद करा दिलाय, लेग बिफोर विकेट मिळते, यश मिळवलंय. काय गोलंदाजी करतोय वैभव, वैभवने केले चांगली वैभवशाली कामगिरी. 3 विकेट मिळवलेत आतापर्यंत. तर इनिंग ब्रेक मध्ये श्री उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर आणि संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर या दोन्ही टीमचं टी शर्ट अनावरण केलं जाईल, याची दखल घ्या. ऑन हॅट्रिक, ओव्हर हॅट्रिक झाली आहे. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती वैभवने चांगली दिमागदार कामगिरी केली आहे. धावसंख्या स्थिरावली 31 या अंकावरती. चांगली कामगिरी आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या, तर मात्र आपण जर पाहिलं तर 32 धावा, 32 रन्स आपण पाहतोय. मर्व हक्सने क्रिकेट मध्ये विकेट हॅट्रिक मिळवली होती. हॅट्रिक हिरो म्हणून ओळखला जायचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये. चर्चा ठरली, 2 दिवस आपल्याकडे वेळ आहे. आयोजकांनी आपल्याला संधी दिली. धावसंख्या झाली 32 धावा, 32 धावा, 32 रन्स आपण पाहतोय. एक्सलेंट गुड डिलिव्हरी आहे का? पंच आमचे तत्पर आहेत अगदी. पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. एंड ऑफ
ओव्हर आपण पाहतोय पहिलं सत्र संपलं आणि प्रथम बॅटिंग करताना आदिशक्ती पार संघानं सोंडपार विपक्षी धावसंख्या जमवली ती मात्र 32 धावा आपण पाहतोय तिथे आणि 33 धावांचं लक्ष ठेवलंय. चला आपण उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर आणि संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर या दोन्ही टीमच्या संघाचं टी शर्ट अनावरण करूया. तर सर्व मान्यवर मंडळी आपली व्यासपीठावरती आहे त्यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट अनावरण करूया. उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर आणि संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आपण या दोन्ही संघाचं टी शर्ट अनावरण करूया. आपण पाहतोय मान्यवर मंडळी व्यासपीठावरती रामदादा सकपाळ सरपंच, आनंदजी सकपाळ पोलीस पाटील, दीपक दादा कोंडीबा जाधव, आनंददादा धोंडीबा सकपाळ, अध्यक्ष श्री उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई, दिनेश मारुती सकपाळ सचिव, नामदेव सकाराम सकपाळ उपसचिव, विजय जावजी सकपाळ खजिनदार, पांडुरंगजी गमरे साहेब, दीपक चंद्र सकपाळ, संदीप पांडुरंग सकपाळ, देवेंद्र बाबू गमरे, अविनाश आनंद सकपाळ, विशाल नारायण सकपाळ, प्रकाश गोविंद सकपाळ, सुभाष विठ्ठल सकपाळ, सुजित दगडू सकपाळ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करूया आपल्या संघाच्या टी शर्ट अनावरणाचा सोहळा. श्री उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर, संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर या दोन्ही संघाच्या टी शर्ट अनावरणाचा या ठिकाणी आपण सोहळा पाहूया आपल्या उपस्थितीमध्ये. तर आपल्याला टी शर्ट सौजन्य लाभले माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या शिलेदारांच्या माध्यमातून आपण पाहतोय एकनाथजी संभाजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख शिवसेना, दिलीप मामा लांडे आमदार विभाग प्रमुख सौजन्य आहे, मंगेश मनोहर सकपाळ शाखा प्रमुख 160 वार्ड क्रमांक 160 यांच्या माध्यमातून आणि टी शर्ट अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मंगेशजी मनोहर सकपाळ शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 160 आपण पाहतोय यांच्या माध्यमातून सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये आपण पाहताय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल वेळापूर करांच्या माध्यमातून श्री उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर आणि संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर या दोन्ही टीमच्या टी शर्ट अनावरण सोहळा आपण स्क्रीनवर पाहताय. तर टी शर्ट अनावरण सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय आणि मॅच आपण ऑन करा. झाले टी शर्ट अनावरण सोहळा, जोरदार टाळ्या वाजवूया, मॅच कडे लक्ष देऊया. आता मात्र मान्यवरांना विनंती आपण विराजमान व्हा व्यासपीठावरती. सोंडपार आदिशक्ती पार बॅटिंग केली, आदिशक्ती पार धावा जमवल्या, 32-33 लक्ष ठेवलंय आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट म्हणून 32-33 लक्ष सोंडपार आणि आदिशक्ती पार. यानंतरची मॅच असेल जय गणेश वाळले आणि रुळे टीम. पाहतोय खूप मेहनत घ्यावी लागते. आपले अभिजित आनंद सकपाळ, योगेश देवजी सकपाळ असेल, विशाल सकपाळ हे देखील असतील. दोन्ही टीम आपण पाहतोय सज्ज. 33 लक्ष. पहिला चेंडू ऑप्टिक वरती पंचांनी हिरलंय, 22 रुपयानं सिंगल येते. अगदी ऑफिशियल पंच आपले पॅनल बंटी कांबळे सर, नजीमुल खान, शिवा वैती सर अनुभवी पंच, अतिशय दांडगा अनुभव ओमसाई दरे यांच्या स्पर्धेला देखील शिवा वैती सरांनी पंचांची भूमिका पार पाडली आहे.
बॅटिंग टीमचा एक खेळाडू या 11 खेळाडू मैदानात खेळणार नाहीत. खेळाडूंची नावं माहिती पडू द्या. दुसऱ्या चेंडूवरती फटका खेळतोय क्षेत्ररक्षक येईल. टॉस बॉलच्या दिशेने मुख्य व्यासपीठाकडे सलामी दिली. दुसऱ्या चेंडूवरती आलाय तो 6. बॅटर आपण पाहतोय अजितच्या माध्यमातून 6 धावा आल्या. पहिला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय साहिल आणि आपण जर पाहिलं पहिला चेंडू डॉट आला. नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय, स्ट्राईक एंड वरती अजित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडू वरती 6 आल्या. तर दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. एका नाण्याच्या 2 बाजू, सोंडपार आणि आदिशक्ती पार. म्हणजे एक बेनिफिट नक्कीच असं आहे की कोणी जिंको एक टीम गावातली पुढे जाणार आहे सेकंड राऊंडला, हे बेनिफिट असेल. लेग बाय झाले. पहिली सिंगल नंतर 6. गुणलेखकाला चेकआउट करणं गरजेचं आहे आणि धावसंख्या झाली ती मात्र 7 धाबा. या ठिकाणी विनायक दादा शिंदे आमचे फॅन आणि आमचे परम मित्र रुळे टीम कडून जे बिलॉंग करतात, एक उत्कृष्ट यष्टीरक्षक KSK मधील विनायक दादा शिंदे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आमच्या या स्पर्धेमध्ये. पाहतोय एक दमदार संघ ओमसाई दरे झालेली स्पर्धा. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला त्या स्पर्धेमध्ये रुळे संघ. डीप लॉंग ऑफ कडे खेळतोय. मिसफील्ड होईल. सिंगल डबल साठी कॉलिंग केली आणि दुसरी देखील या ठिकाणी धाव संपन्न होते. 2 धावा आले आणि 2 धावांनी धावफलक इथे मात्र संपन्न होत आहे 8 या अंकावरती. 24 चेंडू आणि 33 लक्ष 9 धावा. 24 चेंडू आणि 33 लक्ष जिथे आहे तिथे जर तुम्ही धावा रोखल्या नाही गोलंदाजी करणारी टीम तर तुम्ही सामना जिंकू शकत नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडूला फटका खेळतोय सेट ड्राईव्हला. नो मॅच लँड. चेंडू घरंगळेल, जाईल सीमारेषेला भेदून छेदून चेंडू पार, फरार, चौकार. 4 धावा आल्या. 4 धावांनी धावा झाल्या त्या 33 धावा. 33 रन्स, 13 धावा. 33 धावांचं लक्ष, 13 धावा आतापर्यंत आल्यात. 33 ची पिछाडी करतायत हे सांगायचं होतं. 33 13 आल्यात आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. चांगले गुणलेखक लाभले. लाईव्ह अपडेटर देखील आपले प्रथम आहे. स्कोर अपडेटर देखील चाणाक्ष क्षितिज आणि गुणलेखक आमचे योगेशजी सकपाळ. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट वरती चेंडू आहे. सिंगल घेतली जाईल. एक सिंगल येते आणि या सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं धावसंख्या आली धावफलकावरती 14 या अंकावरती. सकाळचं सत्र अगदी शांत पद्धतीनं सुरू झालंय. उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालाय. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं पूजन, खेळपट्टीचं उद्घाटन, दैदीप्यमान सोहळा, नेत्रदीपक सोहळा आपण पाहिला आपल्या स्पर्धेचा. तो उद्घाटन सोहळा उद्या असाच पारितोषिक वितरण सोहळा असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. पाहायला विसरू नका, बघायला विसरू नका, ऐकायला विसरू नका. इथे सिंगल येते. सिंगलनी धावफलक आलंय ते मात्र 15 या अंकावरती. 15 रन्स आपण पाहतोय. 15 धावा एंड ऑफ फर्स्ट ओव्हर आणि धावसंख्या झाले 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोंडपार टीम बॅटिंग करत असताना 1 षटकाच्या अंती 15 धावा. तर षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी आले ते मात्र प्रशांत येतील आणि धावसंख्या झाले मात्र 15. 15 रन्स पहिल्या षटकाच्या अंती. प्रशांत आपण पाहतोय. अजित आणि अक्षय ही जोडी फुलटॉस आपण पाहतोय. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि सिंगल तर आलीच परंतु नो ची 1 धाव येईल आणि 2 धावा आल्या. 2 धावांनी धावफलकावरती धावा आल्या त्या 17 धावा 17 रन्स आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू मिळेल आपल्याला. आपण पाहतोय इथे मात्र निलेशजी सोंडकर, शैलेश दादा सोंडकर, सुशील दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आदिशक्ती पार टीमचे त्यांचं देखील मनपूर्वक करूया स्वागत.
बघा आपले विशाल सकपाळ बरोबर अगदी हेरतायत. मान्यवर मंडळी असो, पाहुणे मंडळी असो, क्रिकेटर असो, ही वेळापूर गावचे एक शिस्तबद्धता. प्रत्येकाचं या ठिकाणी मान सन्मान केला जातोय, प्रत्येकाचं शुभागमन केलं जातंय. डाब्या स्टिकच्या बाहेर वाईड चेंडू येतोय. आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये एक देखील येईल, 2 धाबा येतील. धाबा झाल्यात त्या 19 धाबा. 19 रन्स आपण पाहताय स्कोर कार्ड वरती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम आपण पाहताय. सोंडपार टीम आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळतोय, काय जबरदस्त बॅटिंग होते. स्क्वेअर लेगला अगदी हिरलंय आणि चांगला देखना फटका पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या आली या 6 ती म्हणजे 25च्या घरामध्ये. म्हणजे आयोजकांचा वेळ देखील वाचतोय, परंतु 25 धाबा असा वेळ उद्या वाचायला हवा. परंतु मॅचेस देखील रफ अँड टफ व्हायला हव्यात. कट टू कट मॅचेस शिवाय पर्याय देखील नाही मजेला. फटका खेळतोय, काय देखना फटका खेळलाय. हार्ड हिटिंग बॅटिंग करतोय. वाईन डिश लॉक आपला चेंडू जाईल भेदून, मिळतील त्या 4 देखना फटका खेळलाय. धावसंख्या झाली ती 29 धाबा, 29 रन्स. तर इथे मात्र हो फटका खेळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील इथे मात्र आपण पाहताय. धावसंख्या झाली ती मात्र 31 धाबा. 2 धाब्यांच्या आवश्यकतेची गरज मैदानामध्ये. 31 धाबा, फक्त 2 धाबा पिछाडी वरती बॅटिंग करणारी टीम सोंडपार टीम. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल्स आणि 32 धाबा झाल्या. सिंगलची गरज आहे. मॅच आहे ही क्रिकेट टेनिस बॉलची. कधी सामना संपेल हे तुम्हाला कळणार देखील नाहीये. एक सिंगल धावेची गरज आहे हे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कट, विकेट किपरच्या बॅक साइडला सिंगल आली. सामना जिंकलाय तो मात्र सोंडपार टीमनं. टॉस घेऊन फिल्डिंग करण्याचा निर्णय हा यशस्वी ठरलाय. 32 धावसंख्येवरती रोख लावली आणि 33 लक्ष ठेवलं होतं आदिशक्ती टीमने सोंडपार समोर. आणि सोंडपार टीमनं सहज गत्या ते पार केलंय.